शुभ सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आहे दिवस 6वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंज. तर आता तुम्ही बघू शकाल आता आज मी लेट उठलो आहे. आता वाजलेत 9 कारण की आज आहे आपला रेस्ट डे. त्यासोबत आज आहे सोमवार आणि आमचे क्लब हाऊस सोमवारी बंद असते. सो बेसिकली पहिलं आपण आंघोळ वगैरे करूयात, फ्रेश होऊया. मग नाश्ता करून आज आपण एका जागी जाणार आहे. ते माझी ती सर्वात फेवरेट जागा आहे. तर आत्ताच मी चिमण्यासारखी आंघोळ करून बाहेर आलो आहे. तर पहिला आधी आपल्या प्रिय देवबाप्पाचे दर्शन, मग नंतर सगळं. नाश्त्यासाठी आईने केलं आहे ब्रेडला मस्तपैकी बटर लावून त्याला भाजून घेतलं आहे. तर ते चहासोबत खाऊयात, ते माझं एकदम फेवरेट आहे. तर चला. तर जसं की मी म्हटलेलं, आज सकाळीच आपण एका जागी जाणार आहे. ती जागा आहे, खरं तर माझा तिकडचा जन्म आहे. मी पहिलं तिथे राहायचो, आता मी इकडे शिफ्ट झालो आहे. तर चला नेतो तुम्हाला. तिथे खूप सारे मेमरीज आहेत माझ्या. तर चला. तर हा माझ्या बिल्डिंगचा एंट्रन्स आहे आणि बाजूलाच माझ्या आजोबांचं दुकान आहे, त्या दिवशी दाखवलेलं. तर इथून हा माझा एंट्रन्स आहे. राईट साईडची ही माझी बिल्डिंग आहे. तर तुम्ही बघू शकता मी राहायला आहे पहिल्या माळ्यावर. तर ह्या पॅसेजमध्ये माझे एवढे मेमरीज आहेत ना, खूप मेमरीज आहेत. इथे आम्ही आधी क्रिकेट खेळायचो, बॉक्स क्रिकेट. त्यासोबत माझं फर्स्ट फ्लोअरला घर आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. माझा पहिला माळा दुसरी खोली आहे. तर चला जाऊयात, खूप महिन्याने आलो आहे. तर तुम्ही बघू शकाल इथे फक्त एकच लाईट आहे का चालू नाही, ती पण गेली आहे. तर इथे आधी आम्ही क्रिकेट खेळायचो, मी आणि माझा भाऊ. तर सगळंच असं अस्तव्यस्त केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे माझं ॲक्च्युअल खरं घर आहे, जिथे माझा जन्म झाला. तुम्ही बघू शकता. 1 RK आधी मी राहायचो, आता आमची बिल्डिंग रिडेव्हलपिंगला गेली आहे. तर खूपशा अशा मेमरीज आहे. इकडे आल्या आल्या खूप असं आतून कसं तरीच होतं, कारण की खूप साऱ्या मेमरीज असल्यामुळे मन भारावून येतं. तर हा माझा गॅलरी आहे आमची, बघू शकता. गॅलरीमध्ये देखील आम्ही खेळायचो फुटबॉल, क्रिकेट. तर खूप असं जायचं नव्हतं, बट आता टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला देखील बदल आवश्यक आहे. 1 RKच्या बदली 2 BHK भेटतोय, तर लोक लगेच मान्य होतात की मोठं कार्पेट आहे, मोठ्या जागी राहायला भेटेल. बट अशी ही जी मजा आहे ती कशातच नाही आहे, खरं सांगतो. कारण की 2 मिनिटात लगेच आपण खाली जाऊ शकतो आणि आता मी जिथे राहतो तिथे लिफ्टसाठी थांबावं लागतं. म्हणजे मला असं जावंसंच वाटत नाही, कारण की एक नॉस्टॅल्जिया फील येतो. कारण की इथे जन्मापासून राहायला वर असंच होतं. तुमच्यामध्येही असं झालं असेल, कधी तुम्ही शिफ्ट झाला असाल तर तिकडची आठवण येते तुम्हाला. तर असंच आहे. आता या 1-2 महिन्यात हे देखील सगळं बिल्डिंगच तोडण्यात येणार आहे. ते लगेच रिडेव्हलपिंगला चालू होईल. एकदम नॉस्टॅल्जिया फील आहे. तर चला आता जाऊया खाली. आपल्या या जुन्या घराला बाय बाय करायचा टाईम आला आहे. आपण मध्ये मध्ये येतच राहू. तर चला आता जाऊया खाली. तर जसं की आता मी तुम्हाला दाखवलं माझं जुनं घर, तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करा. आणि चला आता जाऊयात घरी. तर आता जस्ट घराच्याच खाली होतो, लगेच मातोश्रीचा कॉल आला की कुठे आहेस, बटाटे आणायचे. लास्ट मोमेंटला आईने कॉल केलेला आहे घराच्या खाली, आणि तर आता पटकन आजोबांकडून जाऊन बटाटे आणतो. आलो आहे मी दुकानावर. तर आता आजोबांना बोललो बटाटे देत आहेत ते, बघू शकता. तर बटाटे घेऊन आपण लगेचच घरी जाऊया. तर आत्ताच आईने काम दिलं आहे, बटाटे बॉईल करायला टाकायचे. पटकन कुकरचं भांडं गॅसवर ठेव. बटाटे उकळायला ठेवल्यानंतर बटाटे झाले आहेत. तर आई तिथे तयारी करते आणि तुम्ही इथे बघू शकाल भाऊचा मित्र आला आहे खेळायला. घरी वाटतं देत नाही खेळायला, इकडे आलाय. घरात आई ओरडते गेम खेळल्यावर, तू इकडे आलाय.
तर आई वाटतं आज बटाट्याची भाजी बनवायला सांगणार आहे मला. आई बोलली आहे बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे, तर सगळं आई कापून ठेवणार आहे, मला फक्त फोडणी द्यायला बोललं आहे. तर चला करूयात, थोडं काहीतरी शेफ बनायचा प्रयत्न करूया. आता आपण फोडणी देणार आहोत. पहिलं मग आई तिला टाकायला बघा. पहिलं ते चोचले ते जिभेचे हे पुरवावे. देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे. आत्ताच मी बटाट्याची भाजीला फोडणी देऊन आता आईने मला जेवायला वाढलं आहे. तुम्ही बघू शकाल आज मी केलेली बटाट्याची भाजी, त्यासोबत मम्मीने केलेली गवार बटाट्याची भाजी आणि एक चपाती आणि माझी फेवरेट येल्लो डाळ. चला जेवण आत्ताच मस्त पोटभर जेवण झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकाल माझा मित्र आलेला आहे घरी. तर माझं काहीतरी काम आहे, त्यासाठी माझ्या मित्राला आज बोलवलं आहे. तर मित्र खातो आहे. कुठली आईस्क्रीम खातो आहे बाई? पान फ्लेवर खातो आहे आणि मी त्याला पान फ्लेवर दिला आहे. तर मस्तपैकी असं थंड असा पान फ्लेवर आईने दिला आहे खायला. तर आत्ताच मी रुद्राला खाली सोडून त्याने गाडी आणलेली, तर तो त्याच्या घरी गेला आहे. आता आपण घरी जाऊया. तर आत्ताच एक छोटासा नॅप घेऊन मी उठलो आहे. तर आता पण तोंड वगैरे घेऊन फ्रेश होऊयात. तर आता तुम्ही बघू शकाल मी ऑरेंज सोलला आहे. तर हा ऑरेंज मी पूर्ण नाही खाणार आहे, हा एवढीचा जो भाग आहे तो मी ठेवणार आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही काय करू शकता आणि काय तुम्हाला जास्त बेनिफिशियल आहे तर ते कुठे अप्लाय करायचं आहे. छोटीशी फोड ठेवण्यासाठी, कारण की ही तुम्ही फेसला लावून यात असतं सायट्रिक ॲसिड आणि विटॅमिन सी. ते आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं आणि टेम्पररी ग्लो आपण बघू शकतो आपल्या फेसमध्ये. त्यासोबत तुम्ही असं त्याचे हे सगळे काढून असं छानपैकी फेसला अप्लाय करून घ्यायचं. काहीच नाहीये, एकदम स्किन अशी क्लीन झाल्यासारखी झाली. माझी स्किन पाहू शकाल. असेच नवनवीन स्किन ट्रिक्स हव्या असतील तर नक्कीच कमेंट करा. तर आता वाजले संध्याकाळचे 7:30. तर पहिला आपण दिवा लावून घेऊया बाप्पाचा. तर आत्ताच बाप्पाचा दिवा लावला आहे बघू शकता. तर आपण थोडंसं चहा पिऊ. आत्ताच आपण चहा वगैरे पिऊन तर पप्पाला मूड झाला टेबल टेनिस खेळायचा. तर पप्पा बोलतोय टेबल टेनिस खेळूया. तर आता बघूयात काय होतं आहे, कोण ठरतं आहे विजेता. तर तुम्ही बघू शकाल माझ्या हातात टेबल टेनिसचा रॅकेट आहे, पप्पाच्या देखील हातात आहे. तर आता आपण गेम खेळणार आहे इंडोर टेबल टेनिस. तर तुम्हाला असतील ही एक लादी, ही एक लादी आणि ही एक लादी. या 3 लाद्यांमध्येच गेम खेळायचा आहे. या लाद्यांच्या बाहेर इफ बॉल गेला तर आउट आणि ही मिडलाईन असेल. तर जसं की म्हटलं एवढ्याच स्टाईलमध्ये खेळायचं आहे. वन टिप खेळायचं आहे जसं आपण टेबल टेनिसमध्ये खेळतो. तर 5 पॉईंटची मॅच असेल, जो जिंकेल त्याला 500 रुपये पारितोषिक असेल. तर चला खेळूया.
बाहेर आली ना तिथे पडलं. 1-0. पप्पाला 1 पॉईंट गेलेला आहे. अरे यार 0. 2-0. Three यार, zero. 3. पॉइंट. 3-1. बाहेर. 3-2. बाहेर. 3-3. 3 ऑल. बाहेर. 4-3. तर 1 पॉईंटने पप्पा मागे आहे. तर मॅच पॉईंट असेल माझ्यासाठी. ओ आयला 4 ऑल झालेला आहे. पण देऊ ठेवूया. तर कंटिन्यूस 2 पॉईंट घ्यायचे. आता पप्पाने एक घेतलेला, अजून एक घेतला तर पप्पा विनर होईल. हा. तर चला. हा ड्यूस 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 म्हणजे दोघांचे 5-5 झाले आता. बाहेर अरे तिकडे पैसे लागतात खेळायचे, फुकट नाही देतो खेळायला. बाहेर. 5-4. 1 पॉईंट मला हवा जिंकायला. इफ आता मी 1 पॉईंट घेतला तर मी जिंकलो. येस, मी जिंकलेला आहे. तर पप्पा 500 रुपयाचा लॉस झालेला आहे. तुम्ही बोलत असाल एवढा घाम कसला, तर 500 इन झालेले आहेत पप्पाला हरवून. तुम्ही बघितलं असेल ड्यूजमध्ये मी कंटिन्युअस 2 पॉईंट घेऊन पप्पाला हरवलं आहे. तर आता झाला आहे जेवणाचा टाईम. तर आता मस्तपैकी पोटभर जेवतो आणि झोप आली आज खूप. तर आज जिंकलो देखील आहे. तर जेवणाचं सुख एकदम वेगळंच असेल. तर आता जेवून घेतो पहिला. तर खूप दिवसांनी माझे 2 मित्र भेटलेले आहेत, सार्थक आणि बागल. तर घरातून उचलून आणलेलं आहे मला आणि पैसे भरणारे पण तेच आहेत. आता आम्ही आलो आहे वॉफल खायला, वॉफल कोमध्ये. तर सार्थक स्पॉन्सर आहे. सार्थकचे पैसे वर आले आहेत आणि त्यासोबत 3-in-1 आम्ही ऑर्डर केलं आहे रॉकी रोड. ऑर्डर आलेली आहे. सार्थक खूप खुश झाला आहे. तर सगळ्या मित्रांनी स्नॅप टाकलेला. तर तुम्ही बघू शकाल रुद्र आलेला आहे स्नॅप बघून. तर तुम्ही बघू शका रुद्र पैशाचं नाव घेऊन पळतोय. तो बघा आणि तो कुठे पळायला लागला. तर मी पण लगेच मस्त मित्राला टाकून मस्तपैकी झोपूया घरी जाऊन. तर आता पहिलं मी स्टेअर्स चढून घरी जातो. आलो आहे बेडवर. आता वाजलेत रात्रीचे 12. तुम्ही बघू शकाल गंधार आज लवकर झोपलेला आहे. तर असेच नवनवीन मस्ती आपण चालूच ठेवूयात. असेच नवीन कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर ब्लॉगर येणारला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. असेच नवनवीन ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.